तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण मोठमोठ्या हाऊसिंग सोसायट्यांवर आता 10-20 नाही तर तब्बल 80 ते 100 मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्प उभे केले जात आहेत। कोल्हापुरात पुण्यपर्व गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीच्या एका टेरेसवर असाच एक प्रकल्प उभारण्यात आलेला आहे। बघूयात। ग्रामीण भागातील नागरिक आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि स्वच्छ ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार वेळोवेळी विविध योजना राबवत असते। त्यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री सूर्य घर योजना। आता याच योजनेच्या माध्यमातून आता अनेक जण आपल्या घरावरील सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज निर्माण करण्यासाठी मोठा हातभार लावतात। तर मोठमोठ्या हाऊसिंग सोसायटीवर सुद्धा आता 10-20 नाही तर तब्बल 80 ते 100 मेगावॅट वीज निर्मिती होईल एवढे मोठे प्रकल्प उभे केले जात आहेत। कोल्हापूर मधल्या पुण्यपर्व गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीच्या टेरेसवर सुद्धा असाच एक मोठा प्रकल्प उभारण्यात आलाय। सौर ऊर्जेचा वापर जास्तीत जास्त वाढावा यासाठी सरकार प्रयत्न करताना पाहायला मिळते आणि सरकारच्या याच प्रयत्नांना कोल्हापुरातल्या पुण्यपर्व सोसायटीनं या ठिकाणी प्रतिसाद दिलाय आणि माझ्या डोक्यावरती पाहणारे हे सगळे सौर विद्युत पॅनेल जे आपल्याला पाहायला मिळतात, ज्याच्या माध्यमातून जवळपास 80 किलोवॅटची ऊर्जा निर्मिती करणार हा प्रकल्प त्यांच्या सोसायटीवरती बसवण्यात आलेला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातला हा एका गृहनिर्माण सोसायटीवरती उभारण्यात आलेला सर्वात मोठा प्रकल्प म्हणून याला आता ओळख मिळालेली आहे। तर या प्रकल्पातून महिन्याला तब्बल 10,000 युनिट वीज निर्मिती होणार असा अंदाज आहे। तसंच वीज निर्मिती सोबतच दुसरीकडे दिवसाला तब्बल 700 किलो कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन होण्यापासून सुद्धा ही गृहनिर्माण संस्था हातभार लावणार आहे। त्यामुळे संस्थेच्या खर्चामध्ये तर बचत होईलच, शिवाय पर्यावरणाचा सुद्धा ऱ्हास थांबेल। आमचं सोसायटीचं बिल 1.5 ते 2 लाख रुपये, म्हणजे आता सध्या 2 लाख वीजचे दर वाढल्यापासून 2 लाख रुपयापर्यंत येतं। ते लाईट बिल आमचं आता नील होणार आहे या प्रकल्पामुळे। जे म्हणजे जर काही तसं कॅल्क्युलेशन केलं आपण तर 2 लाख रुपये महिन्याचं बिल म्हणजे 21 महिन्यामध्येच तो सगळा प्रकल्पाचा खर्च संपुष्टात येणार आहे। आणि हे जे सोलर पॅनल्स आहेत ते 25 ते 30 वर्ष त्याला काहीच होत नाही, म्हणजे त्याचा लाईफ सुद्धा जास्त आहे आणि त्या अशा दृष्टीने तो प्रचंड फायदा या ठिकाणी होणार आहे। या प्रकल्पाच्या माध्यमातून सरकारकडून सबसिडी सुद्धा दिली जाते। ती सबसिडी कशा पद्धतीने आहे त्यावर सुद्धा एक नजर टाकूयात। 1 किलोवॅट प्रकल्पासाठी 30,000 रुपये सबसिडी, 2 किलोवॅट प्रकल्प 60,000 रुपये सबसिडी, 3 किलोवॅट प्रकल्प 78,000 रुपये सबसिडी। घरगुती कनेक्शनसाठी 78,000 पेक्षा अधिक सबसिडी मिळत नाही। गृहनिर्माण संस्थेच्या वापरासाठी 500 किलोवॅट पर्यंत प्रकल्प उभारून मोठ्या प्रमाणात सबसिडी मिळू शकतो। कोल्हापुरातल्या पुण्यपर्व गृहनिर्माण संस्थेनं उभारलेल्या प्रकल्पातून 14,35,000 सबसिडी प्राप्त झाली आहे। कोल्हापूरमध्ये पुण्यपर्व म्हणून एक सोसायटी आहे, त्यांनी 80 किलोवॅटची सिस्टीम बसवली त्या सोसायटीनं, गृहनिर्माण सोसायटीनं। त्यांना जवळपास ग्रीन एनर्जी 9,000 युनिटची दर महिन्याला तयार होणार आहे, त्यामुळे त्यांचे लाखोचं बिल वाचणार आहे। तर कोल्हापुरात ज्या अशा अपार्टमेंटच्या गृहनिर्माण संस्था आहेत त्यांनी जर याचा फायदा घेतला PM सूर्यघर मुफ्त बिजली योजनेचा आणि त्यांच्या रूफटॉपवर जर सोलर पॅनल बसवली तर त्यांना ग्रीन एनर्जी तयार होईल आणि शासनाची सबसिडी मिळेल, जी सबसिडी पर किलोवॅट 18,000 प्रमाणे मिळणार आहे आणि त्यामुळे त्यांचा फायदाही होईल, सबसिडीही होईल। कोल्हापुरातल्या सगळ्याच किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्याच गृहनिर्माण संस्थांनी जर याचा फायदा घेतला या योजनेचा तर आपल्याला एक ग्रीन एनर्जी, कुठलेही प्रदूषण न करणारी एनर्जी, सोलरची एनर्जी तयार होईल। कोल्हापूरमधल्या या गृहनिर्माण संस्थेचं उदाहरण द्यायला झालं तर महिन्याला 1,70,000 ते 2 लाख रुपये इतके लाईट बिल येत होतं। मात्र आता या प्रकल्पामुळे हा खर्च जवळपास केवळ 10 ते 20,000 रुपयांवर येण्याचा अंदाज आहे। त्यामुळे वर्षाकाठी लाखो रुपयांची बचत सुद्धा होणार आहे। या गृहनिर्माण संस्थेप्रमाणे जिल्ह्यात असे अनेक जण या योजनेचा लाभ घेत आहेत। भविष्यात अनेकांनी अशा पद्धतीचे सौर विद्युत प्रकल्पाचे पॅनल उभारले तर विजेसह पैशांचीही बचत होईल, हे नक्की। शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।